प्रभु को महिमा मिले परमेश्वराच्या नावाचा गौरव असो। और भी एक दिन प्रभु पवित्र लोगों के साथ वचन आपस में बांटने के लिए, सीखने के लिए, सिखाने के लिए मौका दिया, उसके लिए प्रभु को धन्यवाद देते हैं। आणि पुन्हा एकदा देवाचं वचन आपसामध्ये सांगण्याकरता, शिकण्याकरता आणि शिकवण्याकरता प्रभूने संधी दिली, त्याच्याकरता प्रभूच्या नावाचा धन्यवाद असो। पवित्र लोगों का प्रभु का वचन के प्रति भूख प्यास के लिए प्रभु को धन्यवाद देता हूँ। आणि प्रभूच्या लोकांचं प्रभूच्या वचना संबंधाने असणारी जी तहानभूक आहे त्याच्याकरता परमेश्वराला धन्यवाद असो। वास्तव में नया जन्म पाया हुआ हर एक लोगों को रोज उद्धार में बैठने के लिए प्रभु का वचन का जरूरत है। आणि खरं पाहायचं झालं तर एक ख्रिस्ती व्यक्तीला दररोज प्रभूमध्ये वाढण्याकरता देवाच्या वचनाची गरज आहे। हम उद्धार पाए हुए लोगों को रोज हमें उद्धार पाना है। आणि तारण प्राप्त झालेल्या एका व्यक्तीला दररोज तारण प्राप्त करायचं आहे। वो उद्धार पाने का अनुभव प्रभु का वचन सुनने के द्वारा है या वचन प्राप्त करने के द्वारा है। आणि तारण प्राप्त करण्याचं जे म्हणजे मीडिया आहे ते म्हणजे देवाच्या वचनाच्या द्वारे आहे। हम जब पहला पत्रोस दूसरा अध्याय का 1-2 वचन में हम पढ़ता है, पहिले पेत्र त्याचा दुसरा अध्याय त्याचं 1 आणि 2 वचन, इसलिए सब प्रकार का बैर भाव और छल और कपट और डाह और निंदा को दूर करके नए जन्मे हुए बच्चे के समान निर्मल आत्मिक दूध की लालसा करो, ताकि उसके द्वारा उद्धार पाने के लिए बढ़ते जाओ। यहाँ पर आखिरी में जो बोला है, इसके द्वारा या वचन के द्वारा उद्धार पाने के लिए बढ़ते जाओ। आणि वचनाच्या द्वारे तारण प्राप्त होण्याकरता तुम्ही वाढत जा। जो भी विश्वास किया उनका आत्मा का उद्धार हो गया है। ज्यांनी कोणी प्रभूवर विश्वास केला त्याचं आत्म्याचं तारण झालेलं आहे। अभी रोज हमारा प्राण का उद्धार होते रहता है आणि दररोज आपल्या जीवाचं तारण हे होत राहतं। और जब हमारा प्रभु यीशु मसीह आएगा उस समय में हमारे शरीर का भी उद्धार हो जाएगा। आणि ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त येईल त्यावेळेला आपल्या शरीराचं सुद्धा तारण होईल। तो मैं प्रभु को बहुत धन्यवाद देता हूँ कि प्रभु ने आप लोगों के दिल में वचन के प्रति भूख प्यास दिया है। आणि मी प्रभूला धन्यवाद देतो की वचना संबंधाने प्रभूने तुमच्या हृदयामध्ये तहानभूक दिलेली आहे। आज मैं आपके साथ बहुत गहरी और बहुत सुंदर वचन बांटने के लिए प्रभु ने मुझे दिया है। आणि तुमच्या सोबत सांगण्याकरता खूप गहन आणि खूप सुंदर वचन प्रभूने मला दिलेलं आहे। और उसके आधार के लिए एक वचन पढ़ेंगे। आज का वचन की मनन के आधार में एक वचन पढ़ेंगे, एफिसियों का पत्री 5 अध्याय उसकी पहला वचन। आणि आजच्या म्हणण्याकरता आपण एक वचन वाचूया, इफिसकरास पत्र त्याचा 5वा अध्याय आणि त्याचं पहिलं वचन। इसलिए प्रिय बालकों के समान परमेश्वर का अनुकरण करो। अभी यहाँ पर एफेसुस की मंडली को प्रभु का दास प्रेषित पौलुस कहता है कि तुम प्रिय संतानों के न्याय प्रभु की अनुकरण करो। आणि या ठिकाणी प्रेषित पौल इफिसकराच्या मंडळीला सांगत आहे की बालकांनो, तुम्ही प्रिय बालकाप्रमाणे परमेश्वराला अनुसरा। परमेश्वर को संतान है आणि परमेश्वराला मुलं आहेत, पुत्र आहे, प्रिय संतान है आणि प्रिय पुत्र सुद्धा आहे। और आप गहराई में देखेगा तो अति प्रिय संतान भी है। आणि अजून गहनतेमध्ये पाहिलं तर अति प्रिय पुत्र सुद्धा आहे। परंतु प्रभु को पोता नहीं है आणि प्रभूला नातू नाहीये। ये बहुत हमारा समझने वाली बात है। आणि हे खूप समजणारी गोष्ट आहे। प्रभु को संतान है, आणि प्रभूला पुत्र आहे, प्रिय संतान है, प्रिय पुत्र आहे, अति प्रिय संतान भी है, अति प्रिय पुत्र पण आहे, परंतु प्रभु को पोता नहीं है। आणि प्रभूला नातू नाहीये। देखिए, एक समय में हम सभी लोग जो आदम पीढ़ी में जन्म लिया, सब लोग आप में जन्म होने के कारण हमारे ऊपर बुलाहट था शैतान का संतान। आणि आपल्या प्रत्येकाचा शरीराद्वारे जो जन्म झाला तो पापामध्ये जन्म झाला, आणि पापामध्ये जन्म झाल्या असल्या कारणाने आपल्याला एक अशा प्रकारे बोलवलं जात होतं की सैतानाचे पुत्र। तो इसलिए अभी मतलब हम वचन में जब पहला यूहन्ना 3 अध्याय का 8 वचन में पढ़ता है, पहिलं योहान त्याचा 3 अध्याय आणि त्याच्या 8 वचनामध्ये आपण अशा प्रकारे वाचतो, जो कोई पाप करता है वह शैतान की ओर से है। देखो वो शैतान की संतान है करके वो वचन कहता है। आणि जो कोणी पाप करतो तो सैतानाचा पुत्र आहे। तो हम क्या करता था? आपण काय करत होतो? हम पाप करता था, आपण पाप करत हम होतो, पाप का गुलाम थे। आणि पापाचे आपण गुलाम होतो। हमारे हर एक बातों में, चाल चलन में, दृष्टि में, बोलने में सब प्रकार का पाप भरे रहते थे। आणि आपल्या प्रत्येक चाल चलवणुकीमध्ये, बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये
विचारामध्ये दृष्टीमध्ये पाप होतं. तो इसलिए उस अवस्था आपको मालूम है यहूदी लोग घमंड करता था. आणि यहूदी लोक अहंकार करायचे. वो बोलता था कि हम अब्राहम का संतान है, हम हमारा पिता अब्राहम है, ऐसा बोलकर घमंड करता था. आणि ते म्हणत होते की आमचा बाप अब्राहम है, याच्यावर ते गर्व करायचे. मैं यूहन्ना का सुसमाचार 8 अध्याय का 44 वचन की शुरुआत में प्रभु यीशु मसीह उन यहूदियों को देख करके कहता है. आणि योहान त्याचा 8 अध्याय त्याच्या 44 वचनामध्ये त्या यहूद्यांना पाहून प्रभू येशू ख्रिस्त अशा प्रकारे म्हणतो, तुम अपने पिता शैतान से हो. देखा. आप देखिए कैसा किसको अच्छा लगेगा. आणि असं कुणी जर आपल्याला बोललं तर कोणाला चांगलं वाटेल. प्रभु यीशु मसीह बोलता है तुम अपने पिता शैतान से हो. आणि प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो, तू आपला बाप सैतानापासून आहात. किसको बोल रहा है? कोणाला म्हणत आहे? अब्राहम का संतान करके अवकाश करके घमंड करने वाला उन लोगों को देखकर बोलता है. आणि अब्राहमाचे पुत्र म्हटल्या गेलेले, त्याचे वारस झालेले अशा यहुदी लोकांना तो म्हणत आहे. प्रियो, ये दुनिया में आज अलिया प्रभु के संतान भी है, शैतान की संतान भी है. आणि प्रियांनो, जगामध्ये परमेश्वराचे पुत्र पण आहे, सैतानाचे पुत्र पण आहे. प्रभु के संतान कौन है? आणि देवाचे पुत्र कोण आहे? वो जो नया जन्म पाया है, ज्याचा नवा जन्म झाला, जिसको पाप क्षमा मिला है, ज्याला पापांची क्षमा झाली, जिनको प्रभु यीशु मसीह पर विश्वास करने का अनुग्रह मिला है. आणि ज्याला प्रभु येशू ख्रिस्तावर विश्वास करण्याची कृपा झाली. ये बहुत अनमोल बात है. आणि ही खूप अनमोल गोष्ट आहे. सब लोग परमेश्वर का संतान नहीं. सर्व लोक देवाचे पुत्र नाही. जो लोग उद्धारकर्ता प्रभु यीशु मसीह पर विश्वास किया आणि ज्या लोकांनी तारण करता प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास केला और वो सचमुच में प्रभु है करके जाना, आणि तो खरोखर प्रभू आहे हे जाणलं, तब उन्होंने अपना दिल यीशु मसीह को दिया. आणि त्याच्यानंतर त्यांनी आपलं हृदय प्रभू येशू ख्रिस्ताला दिलं. और हम वचन में इस प्रकार देखता है. आणि वचनामध्ये आपण अशा प्रकारे वाचतो, यूहन्ना का सुसमाचार उसकी पहला अध्याय का 12 और 13 वचन में. योहान समाचार त्याचा पहिला अध्याय त्याचा 12 आणि 13 वचनामध्ये, परंतु जितनों उसे ग्रहण किया. मतलब यहाँ पर किसको ग्रहण किया? आणि या ठिकाणी कोणाला ग्रहण केलं? प्रभु यीशु मसीह को. प्रभू येशू ख्रिस्ताला. क्या बात जान करके ग्रहण किया? आणि काय गोष्ट जाणून ग्रहण केलं? प्रभु यीशु मसीह को अपना प्रभु जानकर ग्रहण किया. आणि येशू ख्रिस्ताला आपला प्रभू म्हणून त्यांनी स्वीकारलं. अपना जीवन का सर्वाधिकारी करके जिन्होंने भी स्वीकारा, आणि आपल्या जीवनाचा सर्वाधिकारी म्हणून ज्यांनी कोणी त्याचा स्वीकार केला, वहां पर वचन कहता है, त्या ठिकाणी वचन असं सांगतं, परंतु जितनों ने उसे ग्रहण किया उसने उन्हें परमेश्वर की संतान होने का अधिकार दिया. देखो उनको परमेश्वर का संतान होने के लिए अधिकार मिला. त्यांना परमेश्वराचे पुत्र होण्याचा अधिकार मिळाला. वास्तव में यहाँ पर क्या हुआ? खरोखर पाहायचं झालं तर या ठिकाणी काय झालं? जब हम प्रभु यीशु मसीह को ग्रहण करता है, ज्या वेळेला आपण प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारतो, उसी क्षण प्रभु हमारा पापों को क्षमा करता है. त्याच वेळेला प्रभू आपल्याला आपल्या पापांची क्षमा देतो. उसी क्षण में प्रभु हमें एक नया दिल देता है. आणि त्याच वेळेला प्रभू आपल्याला नवीन हृदय देतो. हमारा जीवन बदल जाता है. आपलं जीवन बदलतं. बहुत अनमोल बात है. खूप अनमोल अशी गोष्ट आहे. जो भी व्यक्ति प्रभु यीशु का सुसमाचार सुन करके प्रभु यीशु पर विश्वास किया, आणि ज्या व्यक्तीने प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता ऐकून त्याच्यावर विश्वास केला, उनका जीवन में एक नया जन्म का, जैसे हम दुनिया में इस शरीर में जन्म हुआ, ऐसा एक नया जन्म का अनुभव मिलेगा. आणि जसं आपण शरीर रूप धारण करून आपल्या या जगामध्ये जन्म झाला, अशा प्रकारे त्या वेळेला आपला जन्म होतो, असा आपला अनुभव होतो. क्योंकि ये भी एक जन्म है. कारण हा सुद्धा एक जन्म आहे. इस जन्म के द्वारा ही हम परमेश्वर का भवन का अंग बनता है. आणि या जन्माच्या द्वारेच परमेश्वराच्या घराण्याचे आपण एक वारसदार हो. वो जन्म कैसे, कहाँ से हुआ? आणि तो जन्म कसा झाला? अभी हमने यूहन्ना उसका पहला अध्याय का 12 वचन पढ़ा था, अभी 13 वचन पढ़ेगा. आणि 13 वचन वाचा आता. वे न तो लहू से, न शरीर की इच्छा से, न मनुष्य की इच्छा से, परंतु परमेश्वर से उत्पन्न हुए हैं. बहुत क्लियर, साफ साफ नया जन्म कैसा है करके यहाँ पर बताता है. आणि नवा जन्म कसा आहे एकदम स्पष्ट असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. ये लघु से नहीं, आणि हे रक्ताद्वारे नाही, मतलब ये हमारे रूढ़ी परंपरा का कोई भी व्यवस्था के अनुसार नहीं हुआ, आणि आपल्या रूढी परंपरेच्या कुठल्याही व्यवस्थेनुसार झालं नाही, या ये शरीर की इच्छा से भी नहीं, आणि हे शरीराच्या इच्छेद्वारे सुद्धा नाही, ये कोई भी प्रकार का मनुष्य की मेहनत के द्वारा नहीं, आणि मनुष्याच्या कुठल्या प्रकारच्या परिश्रमाने नाही, ये मनुष्य से नहीं हुआ है. आणि हे मनुष्याद्वारे नाही. फिर कैसे हुआ? मग कसं? परमेश्वर की इच्छा से.
देवाच्या इच्छेने. कितना अनमोल बात है। केवढी अनमोल गोष्ट आहे. प्रभु की इच्छा से पाया हुआ जन्म है नया जन्म, आणि देवाच्या इच्छेने मिळालेला जन्म आहे तो म्हणजे नवा जन्म. और वो नया जन्म किस साधना के द्वारा या किस रीति में हुआ? आणि नवा जन्म कशा प्रकारे झाला? वचन की द्वारा, वचनाच्या द्वारे. है ना। पहला पत्रोस पहला अध्याय का 23 वचन में, पहिले पेत्र पहिला अध्याय त्याचं 23 वचन. क्योंकि तुमने नाशवान नहीं पर अविनाशी बीज से परमेश्वर के जीविते और सदा ठहरने वाले वचन के द्वारा नया जन्म पाया है. देखिए, नया जन्म पाया हुआ व्यक्ति सदा ठहरने वाला वचन के द्वारा नया जन्म पाया. आणि नवा जन्म प्राप्त झालेल्या व्यक्तीने नवा जन्म कसा प्राप्त केला? तर तो सर्व काळ राहणाऱ्या वचनाच्या द्वारे. वो शब्द बहुत अनमोल शब्द है, आणि ते वचन खूप अनमोल असं वचन आहे. सदा रहने वाला, आणि निरंतर राहणारं. वो नाशमान बीज नहीं. आणि ते नाश होणारं बीज नाही. प्रियो, यही तो नया जन्म का सबसे मनोहरता है. आणि प्रियांनो, हेच तर नवीन जन्माची खूप मनोहरता आहे. वचन का खूबी क्या है? वचनाचं महत्व काय आहे? वचन का श्रेष्ठता क्या है? वचनाचं श्रेष्ठत्व काय है आहे? ना। वहां पर उसकी 25 वचन में, वही पहला पत्रोस पहला अध्याय का 25 वचन, पहिले पेत्र पहिला अध्याय आणि त्याच्या 25 वचन. परंतु प्रभु का वचन युगानुयुग स्थिर रहता है. देखो, युगान युग, मतलब प्रभु का वचन युगान युग स्थिर रहेगा. देवाचं वचन युगानुयुग स्थिर राहतं. मतलब ये चलने वाले नहीं. आणि हे नाश होणारं नाही. एक प्रकार 119 के 89 में हम ऐसे पढ़ता है, आणि स्तोत्र 119 त्याच्या 89 वचनामध्ये असं आपण वाचतो. ये वचन स्वर्ग में हमेशा के लिए स्थिर है. आणि हे वचन स्वर्गामध्ये निरंतर करता स्थिर आहे. इतना श्रेष्ठ बात है प्रियो. किती श्रेष्ठ गोष्ट आहे प्रियांनो. स्वर्ग में हमेशा स्थिर रहने वाला प्रभु का पवित्र वचन है. आणि स्वर्गामध्ये निरंतर स्थिर राहणारं परमेश्वराचं पवित्र वचन. उस वचन रूपी बीज से हमारा नया जन्म हुआ. या वचन रूपी बीजाच्या द्वारे आपला नवा जन्म झाला. तो उसके मतलब ये जो नया जन्म पाया हुआ लोगों को प्रभु का वचन कहता है कि ये परमेश्वर का संतान है. आणि नवा जन्म प्राप्त झालेल्या लोकांना देवाचं वचन असं सांगतं की हे देवाचे पुत्र आहे. ऐसे लोगों के बारे में पहला यूहन्ना 3 अध्याय का पहला वचन में लिखा है. आणि अशा लोकांसंबंधाने पहिलं योहान त्याचा 3 अध्याय त्याच्या पहिल्या वचनामध्ये असं म्हटलंय, देखो पिता ने हमसे कैसा प्रेम किया है कि हम परमेश्वर की संतान कहलाए और हम है भी. ओ क्या अनोखा शब्द है प्रियो. आणि किती सुंदर असा हे शब्द आहे. है? मैं आप सब पवित्र लोगों को बताना चाहता हूँ, जितने भी लोगों ने प्रभु यीशु मसीह को ग्रहण किया, प्रभु यीशु मसीह में नया जन्म पाया, प्रभु का वचन कहता है कि हम परमेश्वर का संतान है ही. आणि जेवढ्या लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला, जेवढ्या लोकांचा नवा जन्म झाला, त्यांच्या संबंधाने देवाचं वचन असं सांगतं की आपण परमेश्वराचे पुत्र आहोत. सिर्फ परमेश्वर का संतान कहलाता है इतना नहीं, आणि केवळ परमेश्वराचे पुत्र म्हटलं जातो एवढंच नाही, वास्तव में हम परमेश्वर का संतान है. आणि आपण खरोखर तसे आहोत. मतलब अगर उसका 10 वचन पढ़ेगा तो वही पहला यूहन्ना 3 का 10 पढ़ेगा तो उसमें और भी साफ साफ मिलने वाला एक शब्द है. आणि पहिलं योहान त्याचा 3 अध्याय आणि त्याचं 10 वचन जर आपण वाचलं तर, इससे परमेश्वर की संतान और शैतान की संतान जाने जाते हैं. हाँ देखो, इससे जाने जाता है. किससे? आगे, जो कोई धर्म के काम नहीं करता वह हाँ। परमेश्वर से नहीं. हाँ, जो कोई धर्म की काम नहीं करता वो परमेश्वर से नहीं, या परमेश्वर का संतान नहीं. आणि जो कोणी नीतीचे काम करत नाही तो परमेश्वराचा पुत्र नाही. और न वह जो अपने भाई से प्रेम नहीं रखता. हाँ देखा, अपनी भाई से अगर प्रेम भी नहीं रखता है तो वो भी परमेश्वर का संतान आणि नहीं. जो कोणी आपल्या भावावर प्रेम सुद्धा करत नाही तो परमेश्वराचा पुत्र नाही. इसका मतलब परमेश्वर का संतान कौन है करके पहचानने के लिए यहाँ पर 2 अनोखा चिन्ह दिया है. आणि परमेश्वराचे पुत्र ओळखण्याकरता या ठिकाणी 2 चांगले चिन्ह आपल्याला दिलेले और आहेत. जो व्यक्ति धर्म का काम नहीं करता है तो परमेश्वर का संतान नहीं. आणि जो नीतीने वागत नाही किंवा नीतीने काम करत नाही तो परमेश्वराचा पुत्र नाही. और जो अपनी भाई से प्रेम नहीं रखता वो परमेश्वर का संतान नहीं. आणि जो आपल्या भावावर प्रेम करत नाही तो परमेश्वराचा पुत्र नाही. क्योंकि परमेश्वर का संतान ऐसा कार्य कर ही नहीं सकता, आणि परमेश्वराचा पुत्र असं काम करू शकत नाही. ऐसा हो ही नहीं सकता. असं शक्यच नाही. कितना बड़ी बात है. किती मोठी गोष्ट है ना, आहे. जब पहाड़ी उपदेश में मत्ती 5:9 में प्रभु परमेश्वर का संतान की एक खूबी बोला, आणि मत्ते कृष्ण समाचार त्याचा 5वा अध्याय त्याच्या 9 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त
अशा प्रकारे म्हणत आहे, धन्य है वे जो मेल कराने वाले हैं, क्योंकि वे परमेश्वर के पुत्र कहलाएंगे। देखा, मेल करवाने वाले लोग परमेश्वर का पुत्र है, परमेश्वर का संतान है। आणि जे शांती प्रस्थापित करतात ते परमेश्वराचे पुत्र आहेत. बहुत ही अनमोल बात है प्रिय। आणि खूप अनमोल अशी गोष्ट आहे. आज हमारे जीवन से किस प्रकार का कार्य हो रहा है? आज आपल्या जीवनाच्या द्वारे कुठल्या प्रकारचं कार्य होत आहे. सिर्फ इतना में परमेश्वर का संतान है ऐसे नहीं। आणि एवढ्यामध्येच परमेश्वराचे पुत्र आहे असं नाही. रोमियों का पत्री 8 अध्याय का 14 वचन में पढ़ता है। रोम त्याचा 8 अध्याय त्याच्या 14 वचनामध्ये आपण अशा प्रकारे वाचतो, इसलिए कि जितने लोग परमेश्वर की आत्मा के चलाए चलते हैं, वे ही परमेश्वर के पुत्र हैं। देखो, यहाँ पर और भी एक बात साफ बोलता है कि हम प्रभु की आत्मा में नया जन्म पाया है, हमने प्रभु की आत्मा पाया है, तो वो हमें उस आत्मा में चलना भी चाहिए। आणि आपला नवा जन्म झालेला आहे, देवाचा आत्मा आपल्याला मिळालेला आहे, पण त्या आत्म्याच्या द्वारे आपण चाललं सुद्धा पाहिजे. वे ही प्रभु का संतान कहता है। आणि जे आत्म्याच्या द्वारे चालतात तेच परमेश्वराचे पुत्र आहे. तो मैंने आपको शुरुआत में बोला था, आणि मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, परमेश्वर को संतान है, आणि परमेश्वराला पुत्र आहे, प्रिय संतान है, प्रिय पुत्र आहे, अधिप्रिय संतान भी है। अति प्रिय पुत्र सुद्धा आहे. आपको मालूम होगा अधिप्रिय संतान करके प्रभु ने किसको बुलाया? आणि तुम्हाला ठाऊक असेल अति प्रिय पुत्र कुणाला प्रभूने म्हटलं, आपको सबको मालूम है। आणि तुम्हाला ठाऊक आहे. मैं फिर भी याद दिलाता हूँ। आणि तरी तुम्हाला आठवण करून तो देतो. आपको मालूम है प्रभु ने दानियल के बारे में कहा वचन आणि प्रभूने दानियेला संबंधाने हे वचन बोललं आहे. ना, ये 3 बार दानियल की किताब में दानियल को अधिप्रिय पुरुष करके कहता है। आणि दानियलच्या पुस्तकामध्ये 3 वेळा परमेश्वराने दानियेलाला अतिप्रिय पुत्र असं म्हणून हाक मारली आहे. प्रियो, हम प्रभु का अधिप्रिय बन सकता है। प्रियानो, आपण प्रभूचे अतिप्रिय होऊ शकतो. ये इस आयु में ही हमें प्राप्त करने वाला एक अनोखा पद भी है। आणि या आयुष्यातच आपण प्राप्त करणारे एक पद आहे. आपको मला दानियल की किताब 9 अध्याय का 23 वचन में हम ये शब्द को पढ़ सकता है। दानियलचं पुस्तक त्याचा 9 अध्याय आणि त्याच्या 23 वचनामध्ये आपण हे वाचू शकतो. जब तू गिड़गिड़ा कर विनती करने लगा, तभी उसकी आज्ञा निकली, इसलिए मैं तुझे बताने आया हूँ, क्योंकि तू अति प्रिय ठहरा है। तू अधिप्रिय ठहरा है। आणि तू अतिप्रिय ठरवलेला आहे. उसका 10 का 11। दानियलचं पुस्तक 10 अध्याय त्याचं 11 वचन. तब उसने मुझसे कहा, हे दानियल, हे अति प्रिय पुरुष। देखा, अधिप्रिय पुरुष, अतिप्रिय पुरुष. उसका 19 वचन। आणि 10 अध्याय त्याचं 19 वचन. और उसने कहा, हे अति प्रिय पुरुष। देखा, हे अधिप्रिय पुरुष। आणि हे अतिप्रिय पुरुष. मैं एक बात आपको बताना चाहूंगा एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. प्रियो, वास्तव में मतलब इतना अनोखा एक पदवी को हम इस जीवन में प्राप्त कर सकता है। आणि खरोखरच एवढी अद्भुत पदवी आपण आपल्या जीवनामध्ये प्राप्त करू शकतो. दानियल को प्रभु ने इस रीति में अधिप्रिय करके क्यों कहा? आणि परमेश्वराने दानियेलाला अशा प्रकारे अतिप्रिय का म्हटलं? दानियल का जीवन में खास करके 4 एकदम अनोखा विशेष स्वभाव था। आणि दानियेलाच्या जीवनामध्ये 4 असे एक विशेष स्वभाव होते. वो चारों बातों को थोड़ा सा समय में आपको बताने के लिए मैं चाहता हूँ। आणि त्या 4 गोष्टी ज्या आहेत त्या थोड्याशा वेळेमध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो. हमें इस पीढ़ी में पूर्ण रूप में प्रभु का अनुग्रहण करना है और प्रभु का प्रिय संतान की नायंद हमें अनुग्रहण करना है। आणि आता आपण या पिढीमध्ये आपल्याला प्रिय पुत्राप्रमाणे परमेश्वराचं अनुकरण करायचंय. अभी देखिए, दानियल अधिप्रिय क्यों बना? आणि दानियल अतिप्रिय का झाला? उसका 4 खास कारण है। आणि त्याचे 4 मुख्य कारण आहेत. तो मैं एक एक करके आपको बताना चाहूंगा। आणि एक एक करून तुम्हाला सांगू इच्छितो. पहले बात, दानियल का एक ऐसा एक निर्णय था कि मैं अपने आप को अशुद्ध नहीं करूंगा। आणि सगळ्यात पहिली गोष्ट दानियेलाचा असा निर्णय होता की तो स्वतःला अपवित्र करणार नाही. प्रियो, जो भी हम लोग अपने जीवन में जो निर्णय लेता है, आणि प्रियानो, आपण आपल्या जीवनामध्ये जो काही निर्णय घेतो वो निर्णय अगर प्रभु का दृष्टि में मूल्यवान है तो प्रभु उनको साथ देता है। आणि तो निर्णय प्रभूच्या दृष्टीने जर मौल्यवान आहे तो प्रभू त्याला सहाय्य देतो. अभी दानियल 1:8 में दानियल ने एक अनोखा निर्णय लिया। आणि दानियेलाचं पुस्तक त्याचा 1 अध्याय आणि त्याच्या 8 वचनामध्ये दानियेलाने अशा प्रकारे निर्णय घेतला. दानियल 1:8। परंतु दानियल ने अपने मन में ठान लिया कि वह राजा का भोजन खाकर और उसके पीने का दाग मधु पीकर अपवित्र न होए। देखो, बहुत बड़ी बात है कि हमें
मतलब एक प्रभु के जन को मैं अपने आप को अशुद्ध नहीं करूंगा ऐसा एक निर्णय लेना। आणि पवित्र लोकांनी निश्चितच अशा प्रकारे निर्णय घ्यायला पाहिजे की मी स्वतःला अपवित्र करणार नाही. प्रियो, परमेश्वर पवित्र परमेश्वर है, आपला परमेश्वर पवित्र आहे उसकी संगति में रहने के लिए हमें एक पवित्र जीवन का जरूरत है। आणि त्याच्या सहभागितेमध्ये राहायचं असेल तर आपल्याला एक पवित्र जीवन जगणं गरजेचं और आहे. आपको मालूम है परमेश्वर का हमारे प्रति बहुत बड़ा इच्छा है हम पवित्र जीवन बिताए। आणि देवाची आपल्या संबंधाने खूप मोठी इच्छा आहे की आपण एक पवित्र जीवन जगावं. है ना, पहला थिस्सलुनीकियों 4 अध्याय का 3 वचन में हम पढ़ता है, आणि पहिलं थेसलोनिकराचं पत्र त्याचा 4 अध्याय त्याचं 3 वचन, क्योंकि परमेश्वर की इच्छा यह है कि तुम पवित्र बनो। देखिए हमारे परमेश्वर का इच्छा यही है कि तुम पवित्र बनो। आणि देवाची इच्छा ही आहे की तुम्ही पवित्र असा. हमारे जीवन में अगर प्रभु का इच्छा जान करके उसकी इच्छा पर बना नहीं रहेगा तो वो हमारा परमेश्वर का प्रिय बनने के लिए असंभव है। आणि देवाची इच्छा जाणून त्याच्या अनुसार जर आपण राहत नाहीये तर मग आपण पवित्र होऊ शकणार नाही. अभी हम प्रभु का इच्छा में बना रहेगा तो हम प्रभु का प्रिय अति प्रिय बन जाएगा। आणि प्रभूच्या इच्छेमध्ये जर आपण राहू तर निश्चितच आपण प्रभूचे अतिप्रिय होऊ. तो हमको सबसे बड़ी बात एक अच्छा निर्णय मतलब हर एक दिल में ये एक निर्णय को लेना है कि मैं एक पवित्र जीवन बिताऊंगा। आणि प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये हा निर्णय घ्यायचा आहे की मी स्वतःला एक पवित्र बनवेल. देखो ये वचन जब आपके पास आ रहा है, आणि बघा ज्या वेळेला हे देवाचं वचन तुमच्याकडे येतंय ये वचन भी अगर आपने अंदर दिल में रख दिया ना, आणि हे वचनही जर तुम्ही आपल्या हृदयामध्ये ठेवलं ना, पवित्र जीवन बिताने के एक बड़ा कारण बन जाएगा। आणि तुम्हाला ते पवित्र जीवन जगण्याचं मोठं कारण होईल. हम बार बार आपको याद दिलाने वाली एक बात है 119 का 11, आणि वारंवार तुम्हाला आठवण करून देणारं एक वचन आहे स्तोत्र 119 मी- त्याचं 11 वचन. मैं तेरे विरुद्ध पाप ना करने के लिए तेरी वचन को मेरे दिल में रख छोड़ा है। आणि तुझ्या विरुद्ध पाप न करण्याकरता तुझं वचन मी माझ्या हृदयामध्ये ठेवलेलं आहे. एक पवित्र जीवन बिताने के लिए चाहने वाले व्यक्ति को प्रभु का वचन को अपना दिल में रखना है। आणि एक पवित्र जीवन जगण्याची इच्छा ज्याला कोणाला आहे त्याने देवाचं वचन आपल्या हृदयामध्ये ठेवायचं आहे. क्योंकि उसको इस जीवन की यात्रा में हर एक काम उस वचन के आधार में करना है। आणि त्याला त्याच्या या जीवन प्रवासामध्ये प्रत्येक काम वचनाच्या आधारे करायचं आहे. वही पहला थिस्सलुनीकियों 4 अध्याय का 7-8 वचन जब पढ़ता है, आणि तेच पहिलं थेसलोनिकराचं पत्र त्याचा 4था अध्याय आणि 7 आणि 8 वचनामध्ये आपण असं वाचतो, क्योंकि परमेश्वर ने हमें अशुद्ध होने के लिए नहीं परंतु पवित्र होने के लिए बुलाया है। देखिए यहाँ पर एक बड़ा शक्ति चेतावनी, प्रभु ने हमें क्यों बुलाया है? आणि देवाने आपल्याला का बोलवलेलं आहे? हमें अशुद्ध होने के लिए नहीं। आणि आपल्याला अपवित्र होण्याकरता नाही. आपको मालूम है मतलब प्रभु का मतलब इच्छा ये है कि हम पवित्र बनना। देवाची इच्छा आहे की आपण पवित्र होणं. आपको मालूम है जो भी प्रभु के पास आता है आणि तुम्हाला ठाऊक आहे जे कोणी देवाच्या जवळ येतात पाप क्षमा पाता है, आणि पापांची क्षमा प्राप्त करतात फिर वो पाप में जीना प्रभु बिल्कुल नहीं चाहता। आणि मग पुन्हा त्यांनी आपल्या पापामध्ये जगणं हे देवाची इच्छा नाही. इसलिए यहाँ पर भी वचन कहता है, आणि म्हणूनच या ठिकाणी सुद्धा देवाचं वचन सांगतं. वापस 7-8 दोनों मिलकर पढ़िएगा। 7 आणि 8 पुन्हा एकदा वाचा. क्योंकि परमेश्वर ने हमें अशुद्ध होने के लिए नहीं परंतु पवित्र होने के लिए बुलाया है। इस कारण जो इसे तुच्छ जानता है वह मनुष्य को नहीं परंतु परमेश्वर को तुच्छ जानता है जो अपना पवित्र आत्मा तुम्हें देता है। देखा, प्रभु जो पवित्र आत्मा में दिया हुआ प्रभु को तुच्छ करने वाला कार्य बन जाएगा यदि हम पाप में चले जाएं। आणि जर आपण पाप करतो तर परमेश्वराने आपल्याला जो पवित्र आत्मा दिलेला आहे त्याला आपण तुच्छ करतो. हमें कितना सावधान रहना। आणि आपण किती सावध राहायचं. प्रियो, प्रभु में आने के बाद में मैं ये नहीं बोलता कि पाप नहीं होता, पाप होता है तो तुरंत पवित्र आत्मा याद दिलाएगा, मन फिरेगा। आणि मी हे नाही म्हणत की तुम्ही प्रभू मध्ये आले तर तुमच्याकडून पाप होणार नाही, पाप होईल, पण पाप झाल्यानंतर लगेच पश्चाताप करा. लेकिन हम देखते हैं कि प्रभु के पास जो भी आकर पाप क्षमा पाया, आणि प्रभूच्या जवळ आले आणि ज्यांनी कोणी पापांची क्षमा प्राप्त केली उनको प्रभु वापस खाने वाली एक बात है। आणि प्रभू त्यांना परत बोलणारी एक गोष्ट आहे. आपको याद होगा यूहन्ना का सुसमाचार 8 अध्याय का 11 वचन में, आणि योहान त्याचं 8 अध्याय आणि त्याच्या 11 वचनामध्ये उस पापिनी स्त्री को जो पथरवाह खा करके मरना चाहिए था लेकिन प्रभु ने उसको पाप क्षमा दिया। आणि त्या पापी स्त्रीला दगडमार करून मरायला पाहिजे होतं पण प्रभूने तिला पापांची क्षमा केली. और उसके वो खाने वाला एक शब्द है, आणि तिला बोलणारा प्रभू एकच शब्द आहे. उसका 8 का 11 में। 8 अध्याय त्याच्या 11 वचनामध्ये,
उसने कहा, हे प्रभु, किसी ने नहीं। यीशु ने कहा, मैं भी तुझ पर दंड की आज्ञा नहीं देता, जा और फिर पाप न करना। हाँ, आगे को पाप नहीं करना, आणि परत पाप करू नको, आगे को पाप नहीं करना। परत पाप करू नको। पाप क्षमा पाया वो लोग पाप करना बोलेगा तो प्रभु का दिल को बहुत दुख लगता है। आणि पापांची क्षमा प्राप्त झालेल्या लोकांनी परत जर पाप करणं तो प्रभूला खूप दुःख होतं। वही बात आपको मालूम है, जो बेत्सैदा कुंड में पड़ा था 38 साल से, उसको चंगाई देने के बाद में जब प्रभु उनको मिलने के टाइम पर यूहन्ना 5:14 में, आणि योहान त्याच्या 5 अध्याय त्याच्या 14 वचनामध्ये 38 वर्षापासून आजारी असलेला बेत्सेबा कुंडापाशी जवळ बसलेला तो जो मनुष्य आहे त्याला प्रभू असं म्हणतो, नहीं वो उसको चंगाई दिया था आणि त्याला आरोग्य दिलं होतं, और बाद में उसको जो मंदिर में मिला, आणि त्याच्यानंतर तो मंदिरामध्ये भेटला। उस समय में प्रभु से कहता है, आणि त्या वेळेला प्रभू त्याला असं म्हणतो, यूहन्ना 5:14 योहान त्याचा 5 अध्याय त्याचा 14 वचन, यीशु ने उससे कहा, देख तू चंगा हो गया है, फिर से पाप मत करना, ऐसा ना हो कि इससे कोई भारी विपत्ति तुझ पर आ पड़े। हाँ, देखा, अगर पाप करेगा तो क्या होगा, आणि जर तुम्ही पाप केलं तर काय होणार, बहुत भारी विपत्ति तुम पर आएगा। आणि मोठी विपत्ती तुमच्यावर येईल। ओ, ये कितना शक्ति चेतावनी है। आणि किती भयंकर अशी ही चेतावणी आहे। प्रियो, एक सच्चा पवित्र जीवन बिताने के लिए उद्धार पाए हुआ हर एक लोगों को एक गहरा निर्णय चाहिए। आणि खरं पवित्र जीवन जगण्याकरता तारण प्राप्त झालेल्या लोकांचा एक ठाम असा निर्णय असला पाहिजे। जब हम पहला थिस्सलुनीकियों 3 अध्याय का 11 से 13 जब पढ़ता है, आणि पहिलं थिस्सलुनीकराचं पत्र त्याचा 3 अध्याय 11 ते 13 वचन, अब हमारा परमेश्वर और पिता आप ही और हमारे प्रभु यीशु मसीह तुम्हारे यहाँ आने से हमारी अगुवाई करे, और प्रभु ऐसे करे कि जैसा हम तुमसे प्रेम रखते हैं वैसे ही तुम्हारा प्रेम भी आपस में और सब मनुष्य के साथ बढ़े और उन्नति करता जाए, ताकि वह तुम्हारे मनों को ऐसे स्थिर करे कि जब हमारा प्रभु यीशु मसीह अपने सब पवित्र लोगों के साथ आए तो वे हमारे परमेश्वर और पिता के सामने पवित्रता में निर्दोष ठहरे। देखा, पवित्रता में हर एक का दिल निर्दोष ठहरे। आणि पवित्रीकरणामध्ये प्रत्येकाचं हृदय जे आहे ते निर्दोष असावं। प्रियो, प्रभु का दिल का या प्रभु के आगमन में हम एक पवित्रता में निर्दोष पाया जाने के लिए प्रभु की इच्छा है। आणि प्रभूच्या आगमनामध्ये आपलं हृदय पवित्र असावं असं प्रभूची इच्छा आहे। कोई भी काल में प्रभु के निकट आने वाला पवित्र होना चाहिए करके प्रभु का व्यवस्था है। आणि कुठल्याही काळामध्ये जो व्यक्ती प्रभूच्या जवळ जातो तो पवित्र असला पाहिजे अशी प्रभूची इच्छा आहे। आपको मालूम है, पुराना नियम में भी मतलब इस्राएल के बीच में लेवी गोत्रों के याजक लोगों को प्रभु के निकट जाने के लिए व्यवस्था था। आणि जुन्या करारामध्ये सुद्धा इस्रायल लोकांपैकी लेवी गोत्रातल्या लोक जे याजक होते ते परमेश्वराच्या जवळ जाण्यासाठी त्यांना परवानगी होती। और आप जानते हैं कि सब महायाजक ही साल में एक बार उस कृपासन के निकट जा सकते थे। आणि महायाजकच फक्त वर्षातून एकदा त्या कृपासनाच्या जवळ जाऊ शकत होता। और उस समय में भी अगर वो अयोग्य ठहरेगा, कोई पाप अगर उनका जीवन में होगा तो मृत्यु पक्का होता। आणि जर तो अयोग्य असला आणि त्याच्या जीवनामध्ये कुठला जर पाप असेल तर तिथेच तो मरून जायचा। इसलिए क्लियर व्यवस्था दिया। आणि एकदम नियम स्पष्ट दिले होते। निर्गमन 19 अध्याय का 22 वचन में, निर्गमन त्याचा 19 अध्याय आणि त्याच्या 22 वचनामध्ये, और याजक जो यहोवा के समीप आया करते हैं वे भी अपने को पवित्र करे, हाँ, नहीं तो कहीं ऐसा ना हो कि यहोवा उन पर टूट पड़े। हाँ, नहीं तो प्रभु उन पर टूट पड़ेगा, बोलेगा तो उनको मृत्यु मिलेगा। आणि जो याजक पवित्र राहणार नाही परमेश्वर त्याला मरण दंड देईल। प्रियो, मैं एक बात आपको बताना चाहता हूँ, प्रभु के निकट जाने वाला याजक के लिए भी एक पवित्र जीवन बिताने का बहुत जरूरत बात था। आणि परमेश्वराच्या जवळ जाणारा जो याजक आहे त्याने पवित्र जीवन जगणं अनिवार्य होतं। हाँ, इसका मतलब प्रभु पवित्र है, आणि याचा अर्थ परमेश्वर पवित्र आहे। ये प्रभु के निकट आने वाला भी पवित्र होना जरूरी बात। आणि म्हणूनच त्याच्या जवळ जो येतो तो सुद्धा पवित्र असला पाहिजे। आपको मालूम है कि जब इसराइल को जब प्रभु ने मिलाव वाला तंबू बनाने के लिए जो व्यवस्था दिया था, आणि परमेश्वराने इस्रायल लोकांना निवास मंडप बनवण्याकरता ज्या वेळेला सांगितलं, उस भवन को पवित्र भवन कहा गया।
आणि त्या निवास मंडपाला पवित्र भवन म्हटलं गेलं. जब निर्गमन 25 अध्याय का 8 वचन में निर्गमनाचं पुस्तक त्याचा 25 अध्याय त्याचं 8 वचन. और वे मेरे लिए एक पवित्र स्थान बनाए हाँ। कि मैं उसके बीच निवास करूं. देखा, मेरे लिए एक पवित्र स्थान बनाए और मैं उनका बीच में निवास करूं. आणि माझ्याकरता एक पवित्र स्थान बनवा की ज्याच्यामध्ये मी राहील. मतलब इसका मतलब क्या है कि प्रभु रहने वाला वो जगह कैसे होना चाहिए? आणि प्रभू ज्या ठिकाणी राहतो ती जागा कशी असली पाहिजे? पवित्र होना चाहिए. पवित्र असायला पाहिजे. जब हम नंबर्स गणना का किताब 35 अध्याय का 34 वचन में गणना त्याचा 35 अध्याय त्याच्या 14 वचनामध्ये 34 त्याच्या 34 वचन मतलब 35 का 34 35 अध्याय त्याचं 34 वचन. जिस देश में तुम निवास करने को उसके बीच में रहूंगा उसको अशुद्ध न करना. मैं यहोवा तो इस्राएलियों के बीच रहता हूँ. हाँ, बोले बोलो, जो देश में प्रभु के जन रहता है वो लोगों के बीच में प्रभु रहने के कारण वो देश में भी कोई अशुद्धि की बात नहीं होना चाहिए. आणि ज्या देशामध्ये प्रभूचे लोक राहतात त्यांच्यामध्ये प्रभू राहतो म्हणूनच त्या देशामध्ये सुद्धा कोणी अपवित्र राहणार नाही. इसका मतलब प्रभु के निकट जाने वाला व्यक्ति पवित्र होना चाहिए. आणि याचा अर्थ प्रभूच्या जवळ जाणारा व्यक्ती पवित्र असला पाहिजे. प्रभु जिन लोगों के बीच में रहने के लिए प्रभु के लिए बनाने वाला वो टबरनाकल पवित्र होना चाहिए. आणि प्रभूसाठी बनवण्यात गेलेलं जे निवास मंडप आहे, जी जागा आहे ते पवित्र असायला पाहिजे. और जिस देश में प्रभु के लोग रहता है वो देश पवित्र होना चाहिए क्योंकि उनके बीच में प्रभु रहता है. आणि ज्या देशामध्ये प्रभूचे लोक राहतात तो देश पवित्र असायला पाहिजे कारण त्या देशा प्रभूच्या लोकांमध्ये प्रभू राहतो. इतना ही नहीं, एवढंच नाही, अनुवाद व्यवस्था विवरण 23 अध्याय का 14 वचन में अनुवाद त्याचा 23 अध्याय त्याचं 14 वचन. क्योंकि तेरा परमेश्वर यहोवा तुझको बचाने और तेरे शत्रुओं को तुझसे हरवाने को तेरे छावनी के मध्य घूमता रहेगा. इसलिए तेरी छावनी पवित्र रहनी चाहिए. देखिए, प्रभु का लोगों की छावनी, जब हम लड़ाई के लिए लोग जाते थे वो छावनी कैसे होना? पवित्र रहना, तभी प्रभु उनके साथ रहकर उनके लिए लड़ेगा. आणि मग जे लोक युद्धाकरता जात होते ते छावणीमध्ये राहत होते पण त्यांची ती छावणी कशी असायला पाहिजे तर ती पवित्र असायला पाहिजे. त्याच वेळेला त्यांना विजय मिळेल. बोलने का अर्थ क्या है? सांगायचं तात्पर्य काय आहे? प्रभु का निकट जाने वाला याजक पवित्र जीवन बिताने वाला होना चाहिए. आणि प्रभूच्या जवळ जाणारा याजक हा पवित्र जीवन जगला पाहिजे. प्रभु के लिए तैयार किया हुआ वो भवन पवित्र होना चाहिए. आणि प्रभू करता तयार केलेलं जे घर किंवा भवन आहे ते पवित्र असायला पाहिजे. प्रभु के लोग रहने वाला वो जगह पवित्र होना चाहिए. आणि प्रभूचे लोक ज्या ठिकाणी राहतात ते पवित्र असायला पाहिजे. जीवन वो लड़ाई के लिए छावनी डालता है तो वो छावनी भी पवित्र होना चाहिए. आणि युद्धाकरता टाकली गेलेली जी छावणी आहे ती सुद्धा पवित्र असली पाहिजे. इतना साफ व्यवस्था है ना. आणि किती सरळ अशी व्यवस्था आहे मैं आपको बताना चाहूंगा, तुम्हाला मी सांगू इच्छितो. है ना. अभी प्रभु ने ये सारे बात प्रभु के वचन के द्वारा हमको लिख कर दिया. आणि प्रभूने या सर्व गोष्टी त्याच्या वचनाच्या द्वारे आपल्याला लिहून दिल्या. अभी हमें प्रभु के वचन में संदेह करने का कोई जरूरत नहीं. आणि आता प्रभूच्या वचनामध्ये शंका करायची आपल्याला गरज नाही. अगर वचन में संदेह किया तो हम बहुत बड़ा पाप में गिर गया. आणि वचनामध्ये जर शंका केली तर खूप मोठ्या पापामध्ये आपण जाऊ. हमें सावधान रहना पड़ेगा. आपण सावध राहायचं. क्योंकि ये वचन में जो भी लिखा है वो वचन को पालने के लिए पूरा उत्साही रहना. आणि वचनामध्ये जे काय लिहिलंय ते पालन करण्यामध्ये खूप उत्साही राहा. अभी आज हमारे लिए हम क्या करना चाहिए? आणि आपण काय करायला पाहिजे? है ना. आपको याद होगा इब्रानियों का पत्री उसके 12 अध्याय का 14 वचन में लिखा है. आणि हिब्रीकराचं पत्र त्याचा 12 अध्याय आणि त्याच्या 14 वचनामध्ये असं लिहिलंय. इब्रानियों 12 का 14. सबसे मेल मिलाप रखो और उस पवित्रता के खोजी हो जिसके बिना कोई प्रभु को कदापि न देखेगा. देखिए, हमें एक सच्चा पवित्र जीवन बिताना चाहिए. आपण एक खरं पवित्र जीवन जगायला पाहिजे. प्रभु का हमारे प्रति आज्ञा है कि हमें पवित्र जीवन बिताना है. आणि देवाची आपल्याला एक आज्ञा आहे की आपण पवित्र जीवन जगायचं. कई बार हमारे जीवन में कुछ गलतियां पड़ जाता है. आणि पुष्कळ वेळा आपल्या जीवनामध्ये काही चुका होता. तब क्या होता? त्यावेळेला काय होतं? प्रभु उसको छोड़ता नहीं. आणि प्रभू त्याला सोडत नाही. प्रभु तुरंत ताड़ना देता है. आणि प्रभू लगेच शिक्षा देतो. उसी अध्याय का 10 वचन पढ़. आणि त्याच अध्यायाचं 10 वचन वाचा. 12 का 10. 12 अध्याय 10 वचन. वे तो अपनी अपनी समझ के अनुसार थोड़े दिनों के लिए ताड़ना करते थे पर वह तो हमारे लाभ के लिए करता है कि हम भी
उसकी पवित्रता के भागी हो जाए। देखा, उसकी पवित्रता की भागी होने के लिए प्रभु हमें ताड़ना दे करके, अगर गलती करेगा तो प्रभु ताड़ना देते बिना नहीं रहेगा। आणि आपण त्याच्या पवित्रीकरणाचे वाटेकरी होण्याकरता प्रभू आपल्याला शिक्षा सुद्धा देतो. कारण का की ज्या वेळेला आपण चूक करतो, ज्या वेळेला आपण पाप करतो, प्रभू आपल्याला शिक्षा दिल्याखेरीज सोडत नाही. इसलिए प्रभु कहता है, म्हणून प्रभू असं म्हणतो, पहला पत्रोस पहला अध्याय का 15-16 वचन में, पहिले पेत्र पहिला अध्याय 15-16 वचन, पर जैसे तुम्हारा बुलाने वाला पवित्र है, वैसे ही तुम भी अपने सारे चाल चलन में पवित्र बनो। तुम भी अपनी सारी चाल चलन में पवित्र बनो। आणि तुम्ही सुद्धा आपल्या सर्व चालचलवणुकीमध्ये पवित्र व्हा. आज पवित्रता का उपदेश कोई चाहता नहीं आज पवित्रीकरणाचा उपदेश कोणाला आवडत नाही. है, क्योंकि आपको मालूम है कि मतलब एक समय में पाप करने के लिए आपको मालूम है, जो सिनेमा पड़ेगा तो सिनेमा देखने के लिए लोगों को मना करता है। आणि पिक्चर बघण्याकरता लोकांना मनाई केली जाते. सिनेमा का अर्थ क्या है? पाप कमा, सिन प्लस मा, सिनेमा। आणि सिनेमा या शब्दाचा अर्थ काय? सीन म्हणजे पाप आणि सिनेमा म्हणजे पापाची आई. एक समय में सिनेमा देखने के लिए लोगों को 4, 5, 8, 10 किलोमीटर दूर पैदल चलना पड़ता था। आणि सिनेमा बघण्याकरता लोकांना 8-10 किलोमीटर दूर जावं लागायचं. परंतु वो पाप की माँ ने क्या बोला? आणि त्या पापाच्या आईने काय म्हटलं? बच्चों, आप लोग बहुत साल से ऐसे चलते चलते परेशान हो गया। आणि मुलांनो, असं चालत चालत तुम्ही खूप परेशान झाले. अभी मैं तुम्हारे घर में आता हूँ, आता मी तुमच्या घरात येतो मेन टेबल मुझको देना आणि मुख्य टेबल मला द्या और तुम हमेशा मुझको देख करके आनंद मनाओ। आणि नेहमी तुम्ही मला पाहून आनंद करा. आज आप देखो, आप कितनी घरों में मेन टेबल या मेन जगह टीवी ने दिया है। आणि आज कितीतरी घरामध्ये मुख्य जी जागा टेबल जो आहे तो टीव्हीने घेतलाय. और उधर बैठ करके लोग क्या करता है, बड़े आराम से मतलब इस प्रकार का सीरियल नहीं तो इस प्रकार का सिनेमा सब देखते रहता है। आणि त्या ठिकाणी बसून लोक आरामशीर सिरियल किंवा सिनेमा पाहत राहतात. है ना, कई बार लोगों को एक डाउट रहता है, आणि पुष्कळ वेळा लोकांना एक शंका राहते, क्या टीवी देखना पाप है क्या? टीव्ही पाहणं पाप आहे का? मतलब वो टीवी में अच्छा बात बहुत है, आणि टीव्ही मध्ये चांगल्या गोष्टी खूप आहेत, परंतु उसमें उससे बढ़कर के गलत बात ज्यादा है। आणि त्याच्याही पेक्षा खूप जास्त पापाच्या गोष्टी खूप आहेत. टीवी एक प्रकार का भले बुरे का ज्ञान का वृक्ष है। आणि टीव्ही म्हटलं म्हणजे चांगल्या आणि वाईटाच्या ज्ञानाचं झाड आहे. इसमें बहुत लोग उसको पा करके खा करके नष्ट हो जाता है। आणि पुष्कळ लोक त्याला मिळवतात, त्याला खाता आणि नष्ट होतात. मतलब जब यशायाह नबी की किताब 33 अध्याय का 15 वचन में लिखा है, एशिया त्याचा 33 अध्याय आणि त्याच्या 15 वचनामध्ये लिहिले, जो धर्म से चलता और सीधी बातें बोलता, जो अंधेर की लाभ से घृणा करता, जो घूस नहीं लेता, जो खून की बात सुनने से कान बंद करता और बुराई देखने से आग बूंद लेता है। देखा, बुराई देखने से मतलब टीवी में अधिकतर क्या होता, बुराइयां होता है। आणि टीव्ही मध्ये काय दाखवलं जातं? जास्त करून वाईट दाखवलं जातं. है ना। एजेकिएल नबी की किताब 23 अध्याय का 16 वचन पढ़ना। एजेकिएल त्याचा 23 अध्याय आणि त्याचं 16 वचन, तब उनको देखते ही वह उन पर मोहित हुई और उनके पास कसदियों के देश में दूध भेजे। देखिए, ऐसे चीजों को देख करके मतलब मोहित होने लायक ऐसा बातें वो टीवी में मन देखने में आता है, उसमें मोहित होकर के ऐसे पापों में लोग गिर जाता है। आणि टीव्ही मध्ये अशा काही गोष्टी दाखवल्या जातात की ज्याच्यामध्ये ते बघितल्यानंतर आपली अभिलाषा किंवा आपली वासना जागृत होते आणि आपण पापामध्ये पडतो. देखिए, आप टीवी देखने के बाद आपका दिल की अवस्था कैसे रहता है? आणि बघा, टीव्ही बघितल्यानंतर तुमच्या हृदयाची अवस्था कशी राहते. आप बाइबल पढ़ने के बाद का अवस्था में, टीवी देखने के बाद का अवस्था में कोई अंदर है क्या? आणि तुम्ही बायबल वाचल्यानंतर तुमच्या मनाची अवस्था आणि टीव्ही बघितल्यानंतर तुमच्या मनाची अवस्था याच्यामध्ये फरक आहे का नाही? मैं एक बात आपको बताना चाहूंगा। एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. शायद आजकल का जवान लोगों को टीवी क्या, आजकल का मोबाइल में तक ये बात बहुतायत से होता है। आणि टीव्हीच काय, ते मोबाईल मध्ये सुद्धा या गोष्टी सगळ्या मिळतात. लेकिन आज का युवा पीढ़ी इतना अधिक बुराई में, भाव में जाने का मेन कारण ये टीवी और मोबाइल है। आणि आजची तरुण पिढी एवढ्या वाईट दशेला जाण्याचं मुख्य कारण
ही टीव्ही आणि मोबाईल आहे. मैं इसलिए आपको बोलना चाहूंगा कि और एक पीढ़ी प्रभु का सेवा के लिए अभी बाकी नहीं रह गया. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगू इच्छितो, अजूनही एक पिढी प्रभूच्या सेवेकरता उरली नाही. ना आपको मालूम है कई बार घर विजिट करने के लिए जब जाता है आणि ज्या वेळेला मी व्हिजिट करण्याकरता घरात जातो, तो जिस घर में वो लोग टीवी देख रहा होगा, आणि ज्या घरामध्ये लोक टीव्ही पाहत राहतील आपको मालूम है वो लोग दरवाजे का द्वार से देखता है आणि ते दरवाजाच्या दुर्बिणीमधून पाहतात कौन आया, कोण आलं, प्रभु का दास आया. आणि प्रभूचा दास आला, तुरंत जाकर के टीवी ऑफ कर देते हैं. आणि जाऊन सगळ्यात पहिले ते टीव्ही बंद करतात. क्यों? अगर वो अच्छा बात देख रहा है तो प्रभु का दास भी देख सकता है ना. आणि जर खरोखर ते चांगलं जर पाहत आहे तर मग येऊन प्रभूचा दास पण पाहू शकतो ना. क्यों बंद किया? का बंद केलं? क्योंकि उनका मन गवाही देता है कि हम जो देख रहा है सही नहीं है. कारण त्यांचं मन त्यांना साक्ष देतं की आम्ही जे काही पाहत आहे ते बरोबर नाहीये. मैं आपको किसी को दोष नहीं लगा रहा हूँ, तुम्हाला कोणाला दोष नाही लावत आहे, परंतु प्रियो आप जो भी देखता है वो आपके जीवन में असर होता है. आणि तुम्ही जे पाहता तसा त्याचा परिणाम तुमच्या जीवनावर होतो. आपका विचारों में पाप होता है, तुमच्या विचारांच्या द्वारे पाप होतं, आपकी आंखों से पाप होता है. तुमच्या डोळ्यांच्या द्वारे पाप होतं. आप एक उदार पाया व्यक्ति है तो एक पवित्र जीवन बिताना आज की पीढ़ी में आपको बहुत तगड़ा निर्णय लेना पड़ेगा. आणि तुम्ही जर तारण प्राप्त झालेले व्यक्ती आहात तर तुम्हाला पवित्र जीवन जगण्याचा खूप मोठा धाडसी निर्णय घ्यायचा आहे. 101:3 में प्रभु का दास एक बड़ा गवाही देता है. स्तोत्र संहिता त्याचं 101 त्याच्या 3ऱ्या वचनामध्ये प्रभूचा दास अशी साक्ष देतो, मैं किसी ओछे काम पर चित्त न लगाऊंगा और मैं कुमार्ग पर चलने वालों के काम में घिन रखता हूँ. मतलब बोलने का मतलब मैं ऐसे कोई भी ओझे काम को मेरे दृष्टि के सामने नहीं रखूंगा. आणि कुठल्याही प्रकारचं घृणित काम माझ्या डोळ्यासमोर ठेवणार नाही. यो एक बहुत अच्छा एक निर्णय है. आणि प्रियानो, हा एक खूप चांगला निर्णय आहे. मेरी आंखों के सामने ऐसा कुछ बुराई देखने लायक मैं ऐसे चीजों को मेरे सामने नहीं रखूंगा. आणि कुठल्या प्रकारचं वाईट माझ्या डोळ्यासमोर मी ठेवणार नाही. आपको मालूम है दावीद अपने निर्णय में 16 भजन से 8 भजन आपको याद होगा. आणि स्तोत्र 16 त्याचं 8 वचन तुम्हाला चांगलं ठाऊक असेल. मैंने यहोवा को निरंतर अपने सम्मुख रखा है. देखा, निरंतर प्रभु को सन्मुख रखा है. आणि नेहमी परमेश्वराला समोर ठेवलेला आहे. मैं बोलने का अर्थ क्या है प्रिय? आणि सांगायचं तात्पर्य काय? हमेशा हमें एक पवित्र जीवन बिताने का एक पक्का निर्णय चाहिए, आणि नेहमी एक पवित्र जीवन जगायचा आपला दृढ निर्णय असला क्योंकि हम पाहिजे. प्रभु के आगमन की बाट जो है कारण आपण प्रभूच्या आगमनाची वाट पाहत और आहोत. हमारा बुलाने वाला प्रभु बोलता है कि मैं तुम्हें बुलाने वाला पवित्र हूँ, इसलिए तुम पवित्र बनो, हर चाल चलन में पवित्र बनो. आणि या ठिकाणी देवाचं वचन असं सांगतं की तुम्हाला बोलवणारा मी पवित्र आहे, म्हणून आपल्या प्रत्येक चालीरीतीमध्ये तुम्ही पवित्र व्हा. यदि आपको प्रभु में आशा है आणि जर तुम्हाला प्रभूमध्ये आशा आहे तो आपको ये काम करना ही होगा. आणि तुम्हाला हे काम करावं लागेल. पहला यूहन्ना 3:3 में हम पढ़ता है, पहिलं योहान त्याचा 3रा अध्याय आणि त्याच्या 3ऱ्या वचनामध्ये असं लिहिलंय, जो भी प्रभु से भेंट करने की आशा में है, आणि ज्याला कोणाला इच्छा आहे की देवाला भेटावं, जैसे वो पवित्र है अपने आप को पवित्र रखेगा. त्याने तो जसा पवित्र आहे तसा स्वतःला पवित्र करेल. तो यहाँ पर दानियल ने एक सुंदर निर्णय लिया, आणि या ठिकाणी दानिएलाने खूप चांगला निर्णय घेतला, मैं अपने आप को अशुद्ध नहीं करूंगा. आणि मी स्वतःला अपवित्र करणार मुझे नाही. सुनने वाला हर एक पवित्र लोगों से मैं आपसे विनती करता हूँ प्रियो, ये निर्णय हम सबका होना चाहिए. आणि मला ऐकणाऱ्या प्रत्येक पवित्र भक्ताला मी एक विनंती करतो की हा निर्णय आपल्या प्रत्येकाचा असला पाहिजे. अभी थोड़ा उसी विषय में थोड़ा लंबा हो गया. आणि ह्या एकाच विषयामध्ये थोडस लांब गेलो. ओके, मैं दूसरा उनका मला दानियल का खूबी मैं बताना चाहूंगा. आणि दुसरं दानिएलाचं वैशिष्ट्य मी सांगू इच्छितो. दानियल का जो दोस्त लोग था, मित्र लोग था, वो पक्का विश्वास सूरवीर था. आणि दानिएलाचे जे मित्र होते ते विश्वासाचे खूप चांगले शूरवीर होते. आपको मालूम है कि एक व्यक्ति कैसा है करके मालूम करना है तो इसका मित्र कौन है करके मालूम करो. आणि एखादा व्यक्ती कसा आहे हे जर समजायचं तर त्याचे मित्र कोण आहे हे समजून घेतलं एक पाहिजे. अच्छा व्यक्ति कभी भी गुंडा लोगों के साथ तो मित्रता नहीं रखता, आणि एक चांगला व्यक्ती गुंड व्यक्ती सोबत मैत्री ठेवत नाही. और कोई व्यक्ति का और मित्र गुंडा है तो वो भी पक्का गुंडा रहेगा. आणि एखाद्या व्यक्तीचे जे मित्र गुंड आहे तर तो सुद्धा गुंडच असेल. प्रियो, हम प्रभु में आने के बाद हमारा मित्रता सच्चा आत्मिक लोगों के साथ होना चाहिए. आणि प्रभू मध्ये आल्यानंतर आपली मैत्री जी आहे ते खऱ्या आत्मिक लोकांसोबत असली पाहिजे. अभी दानियल का मित्रता किसके साथ था? आणि दानिएलाची मैत्री कोणासोबत होती? जब उसका दूसरा अध्याय का 17-18 वचन में हम देखता है, दानिएल त्याचा 2रा अध्याय त्याच्या 17 आणि 18
वचनामध्ये आपण पाहतो. उनका मित्र लोग शत्रक मेशक अबेदनगो था, आणि त्याचे जे मित्र होते ते शद्रक मेशक अबेदनो होते वो उनके साथ ही संगति करते थे. आणि त्यांच्या सोबत ते सहभागिता करत असे. और वो लोग ऐसे लोग हैं, आणि ते लोक असे लोक वो आहेत लोग प्रभु के लिए अपने जान देने के लिए तैयार था. आणि ते देवा करता आपला जीव द्यायला तयार होते. आपको मालूम है, एक बार नबूकदनेस्सर ने राजा ने एक बड़ा एक मूर्ति खड़ा किया आणि तुम्हाला ठाऊक आहे नबुकेसर राजाने एक मोठी मूर्ती उभी केली और सबको उसके सामने दंडवत करना है. आणि सगळ्यांना त्याच्या समोर दंडवत करायचे आहे. लेकिन ये तीनों बच्चों ने कहा आणि या तिघांनी असं म्हटलं हम दंडवत नहीं करेगा. आणि आम्ही त्याला दंडवत करणार नाही. है ना, उसका तीसरा अध्याय का 17-18 वचन में वो लोग आता है, आणि दानियल त्याचा तिसरा अध्याय त्याच्या 17-18 वचनामध्ये असं म्हटलंय, हम इस मूर्ति को दंडवत नहीं करेगा. आम्ही या मूर्तीला नमन करणार नाही. हमारा प्रभु हमको बचाने के लिए सामर्थ्य रखता है. आमचा परमेश्वर आम्हाला वाचवण्याचं सामर्थ्य ठेवतो. अगर ऐसा नहीं बचाया जाएगा तो भी हम प्रभु के लिए मरने के लिए तैयार है, परंतु हम मूर्ति को दंडवत नहीं करेंगे. आणि प्रभूने आम्हाला वाचवलं नाही तरी सुद्धा चालेल, पण आम्ही त्याच्याकरता मरायला तयार आहे, पण आम्ही या मूर्तीला नमन करणार नाही. आपको मालूम है वहां पर क्या क्या हुआ? आणि त्या ठिकाणी काय झालं तुम्हाला ठाऊक आहे. 7 गुना भट्टी मतलब तेज कर दिया. आणि ती जी आग आहे ती 7 पट जास्त वाढवली. इनको पकड़ के डालने के लिए जो गया था उनको आग खा लिया. आणि यांना पकडून जे टाकायला गेले होते तेच जळून मेले. परंतु हम देखता है आपण पाहतो ये 3 बालक लोग आग में चल रहे हैं. आणि हे जे तिघ आहे ते अग्नीमध्ये चालत आहे. वहां पर 3 के जगह पर 4 दिखाई दे रहे हैं. आणि त्या जाळामध्ये 3च्या ऐवजी 4 लोक दिसत आहे. आप देखिए कितने अनोखी बात है. आणि बघा केवढी अद्भुत गोष्ट आहे. वे लोग वहां पर पहुंचने से पहले यीशु मसीह उसके अंदर था. आणि ते लोक त्या ठिकाणी पोहोचण्याच्या अगोदर प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्यासाठी होता. और हम देखते हैं कि वो लोगों का बंधन खोल करके वो लोग कंधे पर कंधा मिला करके आग के अंदर चल रहे हैं चारों मिलकर के. आणि त्यांचे बंधन उघडले गेले आणि ते आपल्या खांद्याला खांदा मिळून ते चालत आहे त्या जाळामध्ये. आप वो भाग पढ़ा है इसलिए मैं उसको ज्यादा अभी पढ़ाने नहीं चाहता हूँ. आणि तो भाग तुम्ही वाचला असेल म्हणून मी तुम्हाला आता वाचायला नाही सांगत. लेकिन आखिर राजा ने क्या बोला? आणि शेवटी राजाने काय म्हटलं? देखा, राजा एक गवाही दिया. आणि राजाने ही साक्ष दिली. उसका 28-29 पढ़ना. आणि दानियल दानियल त्याचा 3 का? तिसरा अध्याय त्याचा 28-29 वचन. थोड़ा लंबा वचन है, थोड़ा जल्दी पढ़िए. नबूकदनेस्सर ने कहा, धन्य है शद्रक मेशक और अबेदनगो का परमेश्वर, जिसने अपना दूत भेजकर अपने इन दासों को इसलिए बचाया क्योंकि उन्होंने राजा की आज्ञा न मानकर तुझी पर भरोसा रखा और ये सोचकर अपना शरीर भी अर्पण किया कि हम अपने परमेश्वर को छोड़ और किसी देवता की उपासना या दंडवत न करेंगे. इसलिए अब मैं यह आज्ञा देता हूँ कि देश देश और जाति जाति के लोग और भिन्न भिन्न भाषा बोलने वाले में से जो कोई शद्रक मेशक और अबेदनगो के परमेश्वर को कुछ निंदा करेगा वह टुकड़े टुकड़े किया जाएगा और उसका घर पूरा बुरा बनाया जाएगा. बोलने का अर्थ क्या है प्रियो? आप लोग आराम से पढ़ लेना. आणि तुम्ही नंतर ते एकदम शांत रीतीने वाचून घ्या. देखिए, बहुत इस रीति में प्रभु को महिमा करने वाले बच्चे लोग था. आणि ते अशा प्रकारे देवाचा गौरव करणारे लोक होते. मैं आपको बताऊं, तुम्हाला सांगू, आज हमारा संगति, हमारे किसके साथ संगति करना आज आपण कोणासोबत सहभागिता किंवा मैत्री करायची आहे? है ना. पहला कुरिन्थी पहला अध्याय का 9 वचन में पढ़ता है, पहिले करंथीकराचं पत्र त्याचा पहिला अध्याय त्याच्या 9 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, हमें पुत्र की संगति में बुलाया. आणि आपण त्याच्या पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या सहभागितेमध्ये बोललो आहोत. और योहन्ना पहला योहन्ना 1:3 में लिखा है, आणि पहिला योहान त्याचा पहिला अध्याय त्याच्या 3ऱ्या वचनामध्ये असं लिहिलंय, हमारा संगति किसके साथ है? आणि आपली सहभागिता कोणासोबत आहे? और हमारी ये सहभागिता पिता के साथ और उसके पुत्र प्रभु यीशु मसीह के साथ है. बोलने का अर्थ हमारा सहभागिता पिता और पुत्र और पवित्र आत्मा के साथ है. आणि सांगायचं तात्पर्य आपली सहभागिता पिता पुत्र आणि पवित्र आत्म्यासोबत आहे. प्रिय, हमें परखना है. प्रेरणा आपण पारखायचे. जब हम प्रभु की संगति में रहेगा, आणि ज्या वेळेला आपण प्रभूच्या सहभागितेमध्ये राहू प्रभु का स्वभाव हमारे में आएगा. आणि प्रभूचा स्वभाव आपल्यामध्ये येईल. आपको मालूम है, जब पत्रोस और योहन्ना का धैर्य हिम्मत देख करके आणि पेत्र आणि योहान यांचं धैर्य बघून लोगों ने गवाही दिया. लोकांनी साक्ष दिली. प्रेरितों का काम 4 अध्याय का 13 वचन. प्रेषित त्याचा 4 अध्याय आणि त्याचं 13 वचन. ये लोग यीशु मसीह के साथ था. आणि हे लोक प्रभू येशू ख्रिस्तासोबत होते. क्या बोलते हैं? काय म्हटलंय? ये लोग यीशु मसीह के साथ था. आणि हे लोक प्रभू येशू ख्रिस्तासोबत होते. पत्रोस अपने आप को छिपाना चाहा, आणि पेत्राने स्वतःला लपवण्याचा प्रयत्न केला, लेकिन नहीं हो पाया. आणि ते लपू नाही शकले. वहां पर एक गवाही आया. आणि त्या ठिकाणी एक साक्ष आली. मत्ती 26 का उसका 73 में,
आणि मग ते त्याचा 26 अध्याय त्याच्या 73 वचनामध्ये वो बोलता है कि पत्रोस का शब्द सुनने वाला वो बोलता है कि तुम भी मसीह के साथ था, क्योंकि तेरा बोली वो बात को प्रमाण करता है। आणि पेत्राचं बोलणं ऐकणाऱ्या व्यक्तीने असं म्हटलं की तू नहीं ही पड़ेगा। सचमुच तू भी उनमें से एक है, क्योंकि तेरी बोली तेरा भेद खोल देती देखा, है। तेरी बोली तेरा भेद खोल देता है। आणि तुझं बोलणं जे आहे ते तुझं रहस्य उलगडतं. कितना अनोखा बात है ना। केवढी अद्भुत गोष्ट आहे. प्रियो, एक मसीह व्यक्ति का बोली सुनने से मालूम पड़ेगा कि ये क्रिस्ती है। आणि ख्रिस्ती व्यक्तीचं बोलणं ऐकल्यानंतर समजतं की हा ख्रिस्ती आहे. आपका चाल चलन देख करके लोग बोलेगा ये क्रिस्ती है करके। आणि तुमची चाल बघूनच लोक म्हणतील की हा ख्रिस्ती आहे. है ना, जब मैं आर्मी से जब छुट्टी जाता था तो गांव का लोग बोलता था कि मेरे को देख करके आप आर्मी में करके पूछने नहीं वो बोलता कि ये आर्मी में है, क्योंकि वो चाल बताता है कि आर्मी का है। आणि मी ज्या वेळेला सैन्यामध्ये होतो त्यावेळेला सुट्टीमध्ये ज्या वेळेला केरळला जायचं त्यावेळेला माझी चाल बघूनच लोक म्हणायचे की हा आर्मी मध्ये, क्योंकि वो चाल में मालूम पड़ता है कि ये आर्मी का जवान है। आणि चालल्यामध्ये समजतं की हा आर्मीचा एक जवान आहे. Praise the Lord। Praise the Lord. प्रियो, ऐसा है तो फिर मसीह के साथ चलने वाला व्यक्ति का कैसे नहीं मालूम करेगा। आणि मग असं जर आहे की जो व्यक्ति ख्रिस्तासोबत चालतो तो कस काय नाही समजला जाणार. तो इसका मतलब दानियल के जीवन में जो संगति था, इसी प्रकार आज उससे भी बढ़ करके संगति आज स्वर्गीय पिता ने मंडली के लोगों को दिया है। आणि दानियलच्या जीवनामध्ये जी सहभागिता होता त्याच्यापेक्षाही मोठी सहभागिता परमेश्वराने मंडळीच्या जीवनामध्ये दिलेली आहे. अपन कितने धन्य लोग हैं। आपण किती धन्य लोक आहोत. ओके, तीसरी बात दानियल का क्या था? आणि दानियलाचं तिसरं वैशिष्ट्य काय होतं. वो विश्वास योग्य था। आणि तो विश्वास योग्य होता. है ना, दानियल 6:4 में दानियल 6 अध्याय 4 वचनामध्ये देखिए, दानियल का विरोधी लोग दानियल को फंसाने के लिए कुछ गलती ढूंढ रहा था। आणि दानियलाला फसवण्याकरता त्याचे जे विरोधांनी काही योजना आखल्या, लेकिन हम देखते हैं कि एक भी उनके ऊपर गलती नहीं पाया गया। आणि एकही दानियलावर चूक किंवा दोष आढळला नाही. वो हमारे कारण क्या है बोला। त्याचं कारण काय आहे. हाँ, ठीक है। तब अध्यक्ष और अधिपति राजकार्य के विषय में दानियल के विरुद्ध दोष ढूंढने लगे, परंतु वह विश्वास योग्य था और उसके काम में कोई भूल या कोई दोष न निकला। देखा प्रियो, एक विश्वास योग्य व्यक्ति होना। आणि एक विश्वास योग्य व्यक्ती असा. है, दानियल एक विश्वास योग्य व्यक्ति था। आणि दानियल एक विश्वास योग्य व्यक्ती होता. मैं आपको बताना चाहूंगा, तुम्हाला सांगू इच्छितो, हमारे जीवन में हम प्रभु में होने के कारण हमें विश्वास योग्य रहना जरूरी बात है। आपण प्रभूमध्ये असतो त्यामुळे आपण विश्वास योग्य राहायला पाहिजे. प्रभु को विश्वास योग्यों का जरूरत है प्रियो। आणि जे विश्वास योग्य आहे त्यांची प्रभूला गरज आहे. आपको मालूम है मूसा के बारे में नंबर्स उसका 12 अध्याय का 7 वचन में लिखा है कि मूसा प्रभु के सारे घराने में विश्वास योग्य दास था। गणना त्याचा 12 अध्याय त्याच्या 7 वचनामध्ये मोशे संबंधाने असं म्हटलेलं आहे की मोशे जो होता परमेश्वराच्या सर्व घराण्यामध्ये विश्वास योग्य होता. ये नया नियम में इब्रानियों का पत्र 3 अध्याय का 2 और 5 वचन में भी लिखा है। आणि नवीन करारामध्ये सुद्धा इब्रिकराचं पत्र त्याचा 3 अध्याय त्याच्या 2 आणि 5 वचनामध्ये सुद्धा लिहिलेला आहे. प्रियो, हमें एक विश्वास योग्य रहना है। आपण एक विश्वास योग्य राहायचंय. प्रेरित पौलुस गवाही देता है। प्रेषित पौल साक्ष देतो. पहला तिमोथी 1 अध्याय का 12 वचन में, पहिलं तिमोथेला पत्र त्याचा 1 अध्याय त्याच्या 12 वचनामध्ये, मुझे विश्वास योग्य जानकर प्रभु ने सेवा में नियुक्त किया। आणि मला विश्वास योग्य जाणून प्रभूने मला सेवेमध्ये नेमणूक केली. आज प्रभु को बहुत ऐसा विश्वास योग्य लोग चाहिए, परंतु बहुत विश्वास योग्य नहीं मिलता, इसलिए सच्चा सेवक लोग नियुक्त किया हुआ, प्रभु की ओर से नियुक्त किया हुआ लोग भी नहीं मिलता। आणि प्रभूला असे विश्वास योग्य लोक खूप पाहिजे, पण प्रभूला ते भेटत नाही की जे विश्वास योग्य राहून सेवा करतील. विश्वास योग्य रहना चाहिए। आणि आपण विश्वास योग्य राहायला पाहिजे. अगर इस जीवन में आप विश्वास योग्य रहेगा, आणि ह्या जीवनामध्ये जर तुम्ही विश्वास योग्य राहाल तर अगला युग में प्रभु के साथ राज करने में, प्रभु के आनंद में आप भागीदार बनेगा। आणि येणाऱ्या युगामध्ये प्रभू सोबत राज्य करण्यामध्ये आनंदामध्ये त्याचे वाटेकरी व्हाल. आपको याद होगा मत्ती 25 अध्याय में जब उसका 20 से 23 तक जब पढ़ता है, मत्ते त्याचा 25 अध्याय 20 ते 23 वचन ज्या वेळेला वाचतो, जिसको 5 तोड़े मिले थे उसने 5 तोड़े और लाकर कहा, हे स्वामी तूने मुझे 5 तोड़े सौंपे थे, देख मैंने 5 तोड़े और कमाए। उसके स्वामी ने उससे कहा, धन्य है अच्छे और विश्वास योग्य दास, तू थोड़े में विश्वास योग्य रहा, मैं तुझे बहुत वस्तुओं का अधिकारी बनाऊंगा, अपने स्वामी के आनंद में सहभागी हो। और जिसको 2 तोड़े मिले थे उसने भी आकर कहा, हे स्वामी तूने मुझको 2 तोड़े सौंपे थे,
देख मैंने 2 तोड़े और कमाए। उसके स्वामी ने उसे कहा, धन्य है अच्छे और विश्वास योग्य दास, तो थोड़े में विश्वास योग्य रहा, मैं तुझको बहुत वस्तु का अधिकारी बनाऊंगा। देखिए, इन दासों को मतलब प्रभु स्वामी की उस आनंद में प्रवेश करने का मतलब अधिकार मिला। क्यों मिला? क्योंकि वो विश्वास योग्य था। आणि हे जे दासों को हे दास लोक जे आहे त्यांना आपल्या स्वामीच्या आनंदामध्ये प्रवेश करण्याकरता संधी मिळाली. ती का मिळाली? कारण ते विश्वास योग्य होते. दास बनकर के जीना कितना अच्छी बात है ना। आणि दास होऊन जीवन जगणं किती चांगलं आहे. कैसा दास? कसा दास? विश्वास योग्य दास। विश्वास योग्य दास. एक बात मैं आपको बताऊं, एक गोष्ट तुम्हाला सांगू, प्रभु का दास यहाँ पर भी प्रभु का सेवा करेगा, अनंत काल भी सेवा करेगा। आणि प्रभूचा दास या ठिकाणी सुद्धा सेवा करेल आणि अनंत कालामध्ये सुद्धा सेवा करेल. मिलने वाला एक तोहफा मैं आपको बताऊं, आणि मिळणारा एक तुम्हाला बक्षीस तुम्हाला सांगू. प्रकाशित वाक्य 22 अध्याय का 3-4 वचन, आणि प्रकटीकरण त्याचा 22 अध्याय त्याचं 3 आणि 4 वचन. बड़ा अनमोल बात है। आणि खूप अनमोल अशी गोष्ट आहे. ध्यान से सुनिए। लक्ष देऊन ऐका. फिर श्राप न होगा और परमेश्वर और मेमने का सिंहासन उस नगर में होगा और उसके दास उसकी सेवा करेंगे। देखिए, उसकी दास उसकी सेवा करेगा। आगे, वे उसका मुंह देखेंगे। वाह, बाप रे, वे उसका मुंह देखेगा। आणि ते त्याचे तोंड पाहतील. और क्या चाहिए? अजून काय पाहिजे? प्रभु का मुंह देखने का मौका और किसी सृष्टि को नहीं मिलेगा, प्रभु का दासों को मिलेगा। आणि प्रभूचं तोंड पाहण्याची संधी कुठल्याही सृष्टीला मिळणार नाहीये, तर प्रभूच्या दासांना भेटेल. प्रेज द लॉर्ड. आप थोड़ा ध्यान से वो बात को, आपको मालूम है, प्रभु का चेहरा देखने का अर्थ, अगर आपको मालूम है तो आप उड़ी मारेगा। आणि प्रभूचा चेहरा बघण्याचा अर्थ जर तुम्हाला समजला तर तुम्ही उडी माराल. प्रियो, कोई भी सृष्टि प्रभु का चेहरा देख नहीं सकता। प्रियानो, कुठलीही सृष्टी प्रभूचा चेहरा पाहू शकत नाही. पर लोग अनंत काल प्रभु का दास लोग प्रभु का चेहरा देखेगा। अनंत कालामध्ये आपण प्रभूचे दास लोक प्रभूचा चेहरा पाहू. हम लोग जो प्रभु के आगमन में प्रभु जैसे है वैसे देखेगा, उसमें और यहाँ पर बोला हुआ बातों में बहुत अंतर है। आणि प्रभूच्या आगमनामध्ये प्रभू जसा आहे तसं आपण त्याला पाहू, आणि या ठिकाणी सांगितलेलं त्याच्यामध्ये फरक आहे. प्रेज लॉर्ड। प्रेज द लॉर्ड. वो आपको समझेगा, बाद में आपको एक क्लास में समझाएगा। आणि एका क्लासमध्ये हे तुम्हाला नंतर समजून सांगेल. उन्होंने कहा, ये बहुत धन्य अवस्था है। आणि ही खूप धन्य अवस्था आहे. यहाँ पर मैं इसलिए आपको बोलना चाहता हूँ, यहाँ पर भी प्रभु अपने साथ लेकर चलना है, आपको इस्तेमाल करना है तो विश्वास योग्य रहना। आणि प्रभूने तुम्हाला उपयोगात आणायचंय तर तुम्ही विश्वास योग्य राहा. प्रकाशित वाक्य 17 अध्याय का 14 वचन में, प्रगटीकरण 17 अध्याय त्याच्या 14 वचनामध्ये, प्रभु हमेशा उनको साथ लेकर चलता है आणि प्रभू नेहमी त्या लोकांना सोबत घेऊन चालतो जो बुलाया हुआ है, चुना हुआ है और विश्वास योग्य। आणि जे बोलवलेले आहे, जे निवडलेले आहे आणि जे विश्वास योग्य आहे. 3 खूबी पक्का चाहिए। आणि हे 3 वैशिष्ट्य नेहमी असलं पाहिजे. बुलाया होना चाहिए, आणि पाचारण प्राप्त असलेले पाहिजे, चुना होना चाहिए, आणि निवडलेले असले पाहिजे, विश्वास योग्य। आणि विश्वास योग्य राहिला पाहिजे. आपको मालूम है, जब आपने बपतिस्मा लिया होगा, आणि ज्या वेळेला तुम्ही बाप्तिस्मा घेतला असेल, तब प्रभु का दास ने आखिरी में आपका सिर पर हाथ रख करके एक आशीर्वाद दिया था। आणि प्रभूच्या दासाने शेवटी तुमच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला असेल. क्या बोला आपको याद है? आणि काय बोलले तुम्हाला ठाऊक आहे का? कई साल हो गया, भूल गया होगा ना? आणि काही वर्ष झाले लोक विसरले असतील. बोलो मत। आणि सांगू नका. क्या बोला मालूम है? काय बोलले माहितीये? मृत्यु तक विश्वास योग्य रहना, तो तू जीवन का मुकुट पाएगा। मरेपर्यंत विश्वास योग्य राहा, तर जीवनाचा मुकुट तू प्राप्त करशील. प्रकाशित वाक्य 2 अध्याय का 10 वचन की आखिरी भाग है। प्रगटीकरण त्याचा 2 अध्याय त्याच्या 10 वचनाचा शेवटला भाग आहे. मैं आपको एक बात बताना चाहूंगा, एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. एक विश्वास योग्य जीवन बिताना, आणि प्रियानो, एक विश्वास योग्य जीवन जगा. पति पत्नी के साथ, पत्नी पति के साथ, आणि नवऱ्याने बायको सोबत, बायकोने नवऱ्यासोबत, बच्चे लोग माँ बाप के साथ, माँ बाप बच्चों के साथ, आई वडिलांनी मुलासोबत, मुलांनी आई वडिलांसोबत, प्रभु का दास मंडली के साथ, मंडली प्रभु के दास के साथ, आणि प्रभूच्या दासाने मंडळीसोबत, मंडळीने प्रभूच्या दासासोबत. हर जगह पर विश्वास योग्यता चाहिए। आणि प्रत्येक ठिकाणी विश्वास योग्य राहिला प्रभु पाहिजे. हमारा विश्वास योग्यता को परखता है। आणि प्रभू आपली विश्वास योग्यता पारखतो. क्यों परखता है? का पारखतो? 101 का 6 स्तोत्र 101 त्याचं 6 वचन. प्रभु बोलता है, प्रभू असं म्हणतो, विश्वास योग्य लोग मेरे साथ रहेगा। विश्वास योग्य लोक माझ्यासोबत राहतील. प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड. तो दानिएल एक विश्वास योग्य था। दानिएल एक विश्वास योग्य होता. आखिरी 4 बात बोलकर जल्दी खत्म करता हूँ। आणि चौथी गोष्ट सांगून या ठिकाणी लवकर थांबेल. दानिएल एक प्रार्थना मनुष्य था। आणि दानिएल एक प्रार्थना मनुष्य होता. दानिएल 6 का 10। दानिएल 6 अध्याय त्याचं 10 वचन. आपको मालूम? जब दानिएल को मालूम हुआ कि उस पत्र पर हस्ताक्षर किया गया है,
तो वह अपने घर में गया, जिसकी ऊपरोटी कोठरी की खिड़कियां यरूशलेम की ओर खुली रहती है, और अपनी रीति के अनुसार जैसे वह दिन में 3 बार अपने परमेश्वर के सामने घुटने टेक कर प्रार्थना और धन्यवाद करता था, वैसा ही तब भी करता रहा। देखिए, कोई समस्या आने के टाइम में प्रार्थना करना वो नहीं दानियल का स्वभाव। आणि कुठली समस्या आल्यानंतर प्रार्थना करणं हा दानियलचा स्वभाव नाही. आज बहुत पवित्र लोग, कोई समस्या आ गया तो बहुत प्रार्थना करता है। आणि काही पुष्कळ लोक असे आहे की समस्या आल्यानंतर खूप प्रार्थना करतात, जो कोई समस्या नहीं है तो प्रार्थना जीरो। आणि समस्या नाही तर मग प्रार्थना शून्य. Praise the Lord। Praise the Lord. प्रियो, इधर दानियल ऐसा नहीं था। आणि या ठिकाणी दानियल असा नव्हता. दानियल रोज 3 टाइम पर प्रभु की उपस्थिति में घुटना टेक कर प्रार्थना करता था। आणि दानियल दिवसातून 3 वेळा परमेश्वरासमोर गुडघे टेकून प्रार्थना करत असे. अभी दानियल को फंसाने के लिए विरोधी लोग मिलकर के 1 महीना राजा से ही प्रार्थना करना एक नियम बनाया। ये जानने के बावजूद भी दानियल ने राजा से प्रार्थना नहीं किया, दानियल ने प्रभु के साथ प्रार्थना किया। अभी भी वो डरा नहीं, प्रार्थना बढ़ाया नहीं, अपना नॉर्मल विधि में अपना प्रार्थना जीवन चलते रहा। आणि दानियलला फसवण्याकरता त्याचे जे त्या राजाचे जे काही मंत्री होते त्यांनी एक योजना आखली, एक कट कारस्थान रचलं की 1 महिन्यापर्यंत ज्याला कोणाला प्रार्थना करायची आहे त्यांनी राजाकडे प्रार्थना करायची आहे, त्यांच्या देवाकडे प्रार्थना करायची नाही, असं एक वट हुकूम काढल्यानंतर सुद्धा दानियेलाने काय केलं, राजाकडे प्रार्थना न करता नित्य तो ज्याप्रमाणे दिवसातून 3दा परमेश्वराकडे प्रार्थना करत असे त्याप्रमाणे त्याने प्रार्थना केली. दानियल का प्रार्थना जीवन को बहुत अच्छा वर्णन करने वाला अध्याय है 9 और 10 अध्याय। आणि दानियलचे प्रार्थना जीवन वर्णन करणारे खूप चांगले अध्याय आहेत. दानियल त्याचा 9 आणि 10 अध्याय. एक बार वो 21 दिन उपवास के साथ प्रार्थना में था। आणि एकदा तो 21 दिवस उपास प्रार्थनेमध्ये होता. 10 अध्याय का 3 और 13 ये 2 शब्द पढ़ेगा तो आपको समझ में आएगा। 10 अध्याय त्याचं 3रं आणि त्याचं 13 वचन आपण बघितलं तर समजेल. प्रियो, एक बात मैं आपको बताना चाहूंगा। प्रेरणो, एक गोष्ट तुम्हाला सांगू. आज हमारा प्रार्थना जीवन कैसा है? प्रेरणो, आज आपलं प्रार्थना जीवन कसं आहे? आज बहुत लोग परीक्षा में क्यों पड़ जाता? आज पुष्कळ लोक परीक्षेमध्ये का पडतात? उनका प्रार्थना जीवन का कमी। त्यांच्या प्रार्थना जीवनाची कमतरता. प्रभु यीशु मसीह ने मत्ती 26:41 में कहा, आणि मत्ते त्याचा 26 अध्याय त्याच्या 41 वचनामध्ये प्रभूने असं म्हटलं कि तू परीक्षा में ना पढ़ने के लिए जग कर प्रार्थना कर। परीक्षेमध्ये न पडण्याकरता जागवर राहून प्रार्थना कर. और मैं बहुत लोगों को बताना चाहता हूँ, आणि पवित्र लोकांना मी सांगू हम इच्छितो, तो प्रभु के आगमन की बहुत निकटता में, आपण प्रभूच्या आगमनाच्या खूप जवळ आहोत. तो प्रभु के आगमन के समय में प्रभु के सामने खड़ा होने के योग्य बनना है तो हमें ये बात का जरूरी है। आणि प्रभूच्या आगमनामध्ये प्रभूच्या समोर उभं राहायचं जर आहे तर या गोष्टी गरजेच्या आहेत. लूका 21:36 में प्रभु कहा, आणि लूक त्याचा 21 अध्याय 36 वचनामध्ये प्रभूने असं म्हटलं, इन आने वाले सारे महाक्लेश की विपत्तियों से बचने के लिए और परमेश्वर का पुत्र के सामने खड़ा होने की योग्य बनने के लिए तुम देखकर निरंतर प्रार्थना में लगा रहना। आणि येणाऱ्या महाक्लेशामध्ये तुम्हाला जर स्थिर राहायचंय आणि प्रभू परमेश्वराच्या पुत्रासमोर जर तुम्ही उभं राहायचंय तर तुम्ही जागृत राहून प्रार्थना करा. मतलब नहीं तो उस महाक्लेश में जाने का खतरा रहता है, आणि नाहीतर त्या महाक्लेशामध्ये जाण्याची भीती राहते. इसलिए उससे भी बचना है। आणि म्हणून त्याच्यापासूनही वाचायचे. प्रभु का लोग महाक्लेश में नहीं जाएगा। प्रभूचे लोक महाक्लेशात नाही जाणार. मैं आपको बताना चाहता हूँ, तुम्हाला सांगू इच्छितो, आप प्रार्थना में लवलीन होना। तुम्ही प्रार्थनेमध्ये लवलीन राहा. प्रभु का हमारे प्रति इच्छा में एक बात है, पहला थिस्सलुनीकियों 5:17 में लिखा है कि लगातार प्रार्थना में लगा रहना। पहिले थिस्सलुनीकराचं पत्र 5 अध्याय 17 वचनामध्ये प्रभूची आपल्या संबंधाने इच्छा आहे की निरंतर प्रार्थना करा. वो उसके लिए आदर्श हमारे यीशु मसीह है। आणि त्याच्याकरता आदर्श आपला प्रभू येशू ख्रिस्त आहे. मरकुस 1:35 में हम देखते हैं कि प्रभु यीशु मसीह अर्ली मॉर्निंग उठ करके प्रार्थना के लिए चला गया। मार्क त्याचा पहिला अध्याय त्याच्या 35 वचनामध्ये आपण पाहतो की भल्या पहाटे उठून प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थनेला गेला. मरकुस 6 अध्याय का 46 वचन में हम देखते हैं प्रभु सेवाए के बाद में प्रार्थना के लिए चला गया। आणि मार्क त्याचा 6 अध्याय त्याच्या 46 वचनामध्ये आपण पाहतो की सेवा झाल्यानंतरही प्रभू प्रार्थनेमध्ये गेला. लूका 6:12 में हम देखते हैं कि पूरा रात वह प्रभु प्रार्थना में रहा। लूक त्याचा 6 अध्याय त्याच्या 12 वचनामध्ये आपण पाहतो की रात्रभर प्रभू प्रार्थनेमध्ये राहिला. आपको मालूम है कि समय में जिस रात को प्रभु यीशु मसीह को पकड़वाने वाला था उस समय में भी वो प्रार्थना में लगा रहा। आणि गत्सेमने बागेमध्ये ज्या रात्रीला प्रभूला पकडण्यात आलं
त्यावेळेला सुद्धा तो प्रार्थनेमध्ये होता. अब यीशु मसीह का जीवन एक प्रार्थना भरा जीवन था। प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन एका प्रार्थनेने भरलेलं भाइयों, होतं. आज का मंडली का लोगों का, हर एक लोगों का जीवन एक प्रार्थना से भरा हुआ जीवन होना चाहिए। आणि मंडळीच्या प्रत्येक भक्ताचं जीवन एका प्रार्थनेने भरलेलं असलं पाहिजे. जहाँ पर पाप होता है वहां पर प्रार्थना नहीं होता, जहाँ पर प्रार्थना होता है वहां पर पाप नहीं होता। आणि ज्या ठिकाणी पाप होतं त्या ठिकाणी प्रार्थना होत नाही, आणि ज्या ठिकाणी प्रार्थना होते त्या ठिकाणी पाप होत तो नाही. दानियेल प्रभु के लिए अति प्रिय था। आणि दानिएल देवाकरता अतिप्रिय होता. भाइयों, हमें इस पीढ़ी में प्रभु के लिए अति प्रिय बन करके जीवन बिताने के लिए प्रभु का दिल में हमारे प्रति चाहत है। आणि ह्या पिढीमध्ये परमेश्वराकरता आपण अतिप्रिय होऊन जीवन जगावं असं देवाची आपल्या संबंधाने इच्छा आहे. यदि हमारे अंदर भी ये चार अगर ये गुण विशेष हमारे में रहेगा तो आणि हे 4 गुण वैशिष्ट्य जर आपल्यामध्ये राहतील तर निश्चय वो व्यक्ति प्रभु के लिए अति प्रिय बनेगा। निश्चितच तो व्यक्ती प्रभू करता अतिप्रिय राहील. क्या क्या है? आणि ते काय काय आहे? एक पक्का निर्णय लेना, आणि एक पक्का निर्णय घ्या. मैं अपने आप को अशुद्ध नहीं करूंगा। आणि मी स्वतःला अपवित्र करणार नाही. ये तो पवित्र जीवन के ऊपर बोलने के लिए कितना गड्ढा बोलेगा तो एक कदम नहीं होता। आणि पवित्र जीवना संबंधाने कितीतरी तास जरी बोललं तरी ते संपणार नाही. लेकिन आप एक पक्का निर्णय लेना पड़ेगा। आणि तुम्ही एक चांगला निर्णय घ्या एक पवित्र जीवन बिताऊंगा आणि एक पवित्र जीवन जगेल. और मैं हमेशा अच्छा आत्मिक लोगों के साथ संगति करूंगा आणि नेहमी आत्मिक लोकांसोबत सहभागिता और करेल. मैं विश्वास योग्य रहेगा आणि मी विश्वास योग्य राहील. और एक प्रार्थना मनुष्य रहूंगा। आणि एक प्रार्थना मनुष्य राहील. प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड. कितना अनोखी बात है। किती अद्भुत गोष्ट आहे. मैं आशा करता हूँ मी आशा करतो ये वचन आप बहुत गौर देना। आणि या वचनावर तुम्ही खूप लक्ष लावा एक प्रभु का अति प्रिय बनना, आणि प्रभूचे अतिप्रिय व्हा. क्योंकि जिंदगी एक ही मौका है, कारण जीवन एकच आहे. इसको नष्ट ना करो, त्याला नाश करू नका हमसे लिपटे रहो। आणि प्रभूला जडून राहा. प्रभु आपको बहुत आशीष दे। प्रभू तुम्हाला खूप आशीर्वाद देव. प्रभु जल्दी से जल्दी आने वाला प्रभु को स्वीकारने के लिए ये वचनों के द्वारा प्रभु आपको सहायता करे। आणि लवकरात लवकर येणाऱ्या प्रभूचा स्वीकार करण्याकरता, तुम्हाला त्यासाठी तयार राहण्याकरता प्रभू या वचनाच्या द्वारे तुम्हाला सहाय्य करो. प्रभु का अनुग्रह आप सबके साथ। आणि प्रभूची कृपा आपल्या सर्वांसोबत असो. आमीन। आमेन.